तर मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग. आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि माझी तयारी सुरू आहे मुलांच्या डब्यांसाठी. हे इडलीचे पीठ छान फर्मेंट झालेलं आहे आणि ही पालक घेतलेली आहे मी मुलांना. आज पालकचे पराठे करून देणार आहे. त्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून छान शिजवून घेणार आहे. पालक छान शिजलेली आहे. आता त्यातलं पाणी मी काढून घेते. पालक छान थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे. त्यासाठी मी सर्वात अगोदर पालक, अद्रक, हिरवी मिरची, थोडेसे जिरे, थोडंसं मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालून छान मिक्सरमधून पेस्ट बारीक करून घेणार आहे ह्या पद्धतीने. तर हे पालकचे पराठे बनवण्यासाठी मी घेतले गव्हाचे पीठ आणि त्यात टाकले थोडंसं तेल आणि हे आपण जी पेस्ट वाटलेली आहे ती मी घालून घेणार आहे. थोडंसं मीठही घातलं आहे चवीसाठी आणि छान मळून घेणार आहे हे पीठ मी. हे पीठ मी छान घट्टसरच मळणार आहे, जसं आपण पुऱ्यांसाठी बनवतो तसं. आणि हे पीठ मळत असताना नेहमी थोडं थोडं पाणी वापरूनच पीठ मळायचं. अशा पद्धतीने मी छान पीठ मळून घेतलं आहे. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता. आता हे पीठ मी अर्ध्या तासांसाठी झाकून ठेवणार आहे. कुठलंही पीठ तुम्ही मळल्यानंतर चपातीचा असो पराठ्याचा ते तुम्ही अर्ध्या तासासाठी ठेवल्यानंतर पोळ्या किंवा पराठे खूप छान होतात. मी शाळेत असताना तर माझ्या डब्यात नेहमी लोणचं आणि पोळीच असायची, कारण माझी आई कामाला जात असल्यामुळे जसा वेळ भेटेल तसं देत होती. जे भेटेल ते आम्ही नेत होतो डब्यात. जर सकाळी काही बनलेलं असेल तरच आमच्यासाठी डब्बा असायचा, नाहीतर कधी कधी बिना डब्याचंही मी शाळेत जात असे. पण जाताना ऐकून 5 रुपये आवर्जून घेत असे मी, कारण शाळेच्या बाहेर जो गाडा लागत होता समोसा आणि पाणीपुरीचा, तिथे 5 रुपयाचे 2 समोसे भेटायचे आणि ते समोसे खाऊन चव पण यायची आणि पोटही भरायचं. मला तर अजूनही त्या समोश्यांची आठवण येते. माझ्यासारख्या अशा गाड्यावरचे समोसे खाल्लेल्या कोण कोण मैत्रिणी आहेत त्यांनी जरूर कमेंट करा. असो, मी जुन्या आठवणीत खूपच रमले. माझा डबा बनवून तयार आहे. मी डबा भरून घेते मुलांचा. तुमच्या ह्या अशा काही जुन्या आठवणी असतील तर जरूर शेअर करा. आज मी मुलांना डब्यात चटणी दिली. ह्या चटणीची रेसिपी माझ्या पेजला शेअर केलेली आहे, तर तुम्ही बघून घेऊ शकता. तर हा माझा डबा भरून रेडी आहे आणि तयार आहे. तुम्हाला जर माझे टिफिन व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या पेजला पटकन फॉलो करा. बाय बाय.